या सिनेमानं पाकिस्तान्यांच्या बुडाला मिरच्या झोंबायला हव्या होत्या, त्या झोंबल्याही आहेत. पण गंमत बघा ना, याच धुरंधर मधली गाणी पाकिस्तानमधल्या लग्न सराईत वाजतात. म्हणजे तिथे मेहंदी आणि इतर ज्या काही त्यांच्या रसम असतात निकाहच्या, त्यावेळेला बायकाच्या गाण्यांवर विशेषतः नाचतात, त्यावेळेला ही धुरंधरची गाणी वाजवली जातात. पण भारतात राहणाऱ्यांना या सिनेमाच्या माध्यमातून जर पाकिस्तानची नाचक्की होते असं वाटतंय, तर त्याबद्दल वाईट का वाटायला हवं? ते का एवढे अस्वस्थ झाले? तुम्ही भारतीयच आहात ना, की कोणीतरी पाकिस्तानी कधीतरी 20-25 वर्षापूर्वी येऊन गेला होता भारतात तुमच्याकडे पाहुणा म्हणून राहायला. धुरंधर पार्ट 1 नंतर बरोबर 90 दिवसांनी पार्ट 2 आलाय. धुरंधर द रिव्हेंज या नावानं. सुरुवातीचा आठवडा आणि वीकेंड जो असतो तो सगळा हाऊसफुल गेल्यानंतर परवा हा सिनेमा पाहायला मिळाला आम्हाला, कारण तिकीटं मिळाली. धुरंधरच्या पहिल्या भागाबद्दल जी चर्चा झाली होती सोशल मीडियातून, त्याचप्रमाणे याही भागाबद्दल चर्चा या झडतायत अजूनही. एक विशिष्ट वर्ग जो या सिनेमाला प्रोपोगंडा सिनेमा म्हणून हिणवतोय. खरं तर या सिनेमानं पाकिस्तान्यांच्या बुडाला मिरच्या झोंबायला हव्या होत्या, त्या झोंबल्याही आहेत. पण गंमत बघा ना, याच धुरंधरमधली गाणी पाकिस्तानमधल्या लग्न सराईत वाजतात. म्हणजे तिथे मेहंदी आणि इतर ज्या काही त्यांच्या रसम असतात निकाहच्या, त्यावेळेला बायकाच्या गाण्यांवर विशेषतः नाचतात, त्यावेळेला ही धुरंधरची गाणी वाजवली जातात. पण भारतात राहणाऱ्यांना या सिनेमाच्या माध्यमातून जर पाकिस्तानची नाचक्की होते असं वाटतंय, तर त्याबद्दल वाईट का वाटायला हवं? ते का एवढे अस्वस्थ झालेत? तुम्ही भारतीयच आहात ना, की कोणीतरी पाकिस्तानी कधीतरी 20-25 वर्षापूर्वी येऊन गेला होता भारतात तुमच्याकडे पाहुणा म्हणून राहायला. काय कल्पना येत नाही असे लोक आहेत. धुरंधर हा एक हिंदी सिनेमा आहे, ज्याच्या कथेत सत्य घटनांचं मिश्रण करत काही कल्पनाविलासही बेमालूमपणे घुसडला गेलेला आहे. घटना घडत असतानाच्या ज्या काही जी टाईम लाईन आहे ना, ती टाईम लाईन हे मिसमॅच होते यामुळे. पण एकंदरच सगळा किंवा या सगळ्या घटनांमधल्या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत त्या भारतीयांच्या स्वाभिमानाशी जोडल्या गेलेल्या आहेत, देशप्रेमाशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांची सरमिसळ करत एकामागोमाग एक धक्के देत सिनेमा पुढे सरकतो. ॲक्शनच्या नावाखाली हिंस्र पद्धतीची मारधाड, पण त्याला जी काही जोड दिली ती 80-90च्या दशकातल्या सुपरहिट गाण्यांच्या रिमिक्सची. पहिल्या भागात हवा हवा सारखं पाकिस्तानी सॉन्ग जे भारतातही त्या काळी सुपर डुपर हिट झालं होतं जेव्हा आम्ही लहान होतो, शाळेत जायचो, त्याचा बॅकग्राऊंडला वापर केला गेला होता. आता ते रंबा हो हो ते गाणं, तेही आमच्या लहानपणीचंच गाणं आहे. ते गाणं किंवा रेहमान डकेत जेव्हा बलुचिस्तानला बलूच लोकांना भेटीला जातो त्यावेळेला वाजवलेलं अरबी सॉन्ग जे सुपर डुपर हिट झालं होतं, त्यावरचा तो अक्षय खन्नाचा डान्स, ते सॉन्ग असं बरोबर निवडून असं फार चोखंदळपणे सगळं हे म्युझिक बॅकग्राऊंडसाठी निवडलं गेलं. तर धुरंधर हा ॲक्शन सिनेमा आहे, स्पाय स्टोरी आहे, पण त्यातला जो थरार आहे, त्यातल्या थरारक मारधाडी ज्या आहेत त्यापेक्षाही किंवा गहिऱ्या रहस्यापेक्षा, म्हणजे आता काय याच्यामध्ये थ्रिल आहे आणि काय होणार, या सगळ्यांपेक्षा मनावर गारूड करतं ते या सिनेमाचं पार्श्वसंगीत, बॅकग्राऊंड म्युझिक. दिग्दर्शक आदित्य धर यानं इथं बाजी मारली. या सिनेमाचं दुसरं बलस्थान म्हणजे या सिनेमातल्या कॅरेक्टरचं कास्टिंग. एक एक पात्र निवडताना ती प्रत्यक्षातल्या कॅरेक्टरशी 90-95% मिळती जुळती इतकी हुबेहूब चेहरापट्टी असणारे निवडणं, यातच या सिनेमाचं 50% यश हे सामावलेलं होतं. आता या भागातला तो नवाज शरीफ, अतिक अहमद अगदी हुबेहूब वाटतात. धुरंधरवर आक्षेप घेणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की हा सिनेमा आहे, डॉक्युमेंटरी नाही आहे. यात सिनेमॅटिक लिबर्टी घेतली जाणार हे ठरलेलंच होतं. आता त्यानुसार डायरेक्टरनं ती घेतली आहे, वादच नाही. पण त्यावर बोलताना आपल्याकडचे लोक कसे अरण्यरोदन केल्यावर का छाती पिटणं जे आहे ना त्यांचं, ते कितपत योग्य आहे? आता हे त्या टीकाकारांना कळायला हवं की आपण काय करतोय नेमकं. असो, तसं पाहिलं तर धुरंधरमधल्या सगळ्याच व्यक्तिरेखांवर एक एक एपिसोड आपण करू शकतो. इतका त्या पात्रांचा पूर्व इतिहास किंवा त्यांची स्वतंत्र अशी एक कहाणी जरूर आहे. पण जे मुख्य पात्र आहे जसकिरत रांगी उर्फ धुरंधर, तिकडे पाकिस्तानात त्याचं नाव असतं हमजा अली मजारी. तर असा कोणी इंडियन स्पाय खरंच अस्तित्वात होता का? रेहमान बलोचच्या मृत्यूनंतर लियारीच्या तख्तावर बसलेल्या त्या उझैर बलोचला इराणी पासपोर्टवर दुबईला पाठवून त्याला तिथे अटक घडवून तो खरंच किंग ऑफ लियारी वगैरे बनला होता का? हे पात्र जर सध्याचे NSA किंवा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जे आहेत अजित डोभाल यांच्यावर बेतलेलं असेल, तर ते काय लियारीच्या अंडरवर्ल्डमध्ये सक्रिय झाले होते का जेव्हा ते पाकिस्तानात होते?
जमील जमाली नावाचं जे पात्र आहे ते पाकिस्तानात नबील गबोल नावाच्या मंत्र्याचं आहे असं म्हणतात. म्हणजे साम्य आहे दोघांमध्ये. मग त्या नबील गबोलला या सारा अर्जुनसारखी सुंदर पोरगी होती का हो, जिला रणवीरने गटवली? या प्रश्नांची उत्तरं सहजासहजी सापडणार नाहीत. पण एवढं नक्की की कुठल्याही शत्रू राष्ट्रात भारतासाठी जे वीरपुत्र भारत मातेचे जीवावर उदार होऊन हेरगिरी करतायत ते काय धुरंधरमधल्या रणवीर सारखे आडदांड 56 इंची छाती फुगलून वगैरे असे समोर येत नाहीत. आणि जो भेटेल त्याला धोपटणारे कॅरेक्टर नसतात, ते असूच शकत नाहीत. कारण त्यांना तिथं लपून छपून पण त्यांच्यातलंच एक होऊन राहायचं असतं, काम करायचं असतं. त्यांच्यासाठी कुणाचंही लक्ष आपल्याकडे जाणार नाही अशा तोंडवळ्याचं बनून राहावं लागतं. कारण तो स्पाय एजंट कसा राहणार, सिक्रेट एजंट कसा राहणार, एवढं लो प्रोफाईल राहावं लागतं. कारण सिक्रेसी मेंटेन करणं गरजेचं असतं. सिनेमाचा हिरो हा काय गालफडं बसलेला, पोट खपाटीला गेलेला भिकारी बनून मशिदीबाहेर 7 वर्ष बसलेला दाखवला जाणार नाहीच आहे. आणि हिंदी सिनेमात तर तसा हिरो कुणी खपूनही घेणार नाही. डोवालांनी पाकिस्तानच्या ॲटॉमिक प्रोग्रामचे घेवडे लावण्यासाठी त्या कौटा नावाच्या गावातल्या मशिदीबाहेर भिकारी बनून तब्बल 7 वर्ष फिल्डिंग लावली होती. तसाच एक रवींद्र कौशिक नावाचा इंडियन स्पाय पाकिस्तानातल्या बंडखोरांना मदत करत होता. तिथं बॉम्बस्फोट घडवणं, तिथं दंगली घडवणं हे सगळे उद्योग तो करत होता. आताही काही अज्ञात मारेकरी अननोन गनमॅन भारताच्या हिट लिस्टवरच्यांना तिथे ठोकतायत. या सगळ्यांचं एकत्रित मिश्रण म्हणजे धुरंधरमधला तो हमजा अली मजारी उर्फ जस्सी होता. तो काय सुपरमॅन वगैरे तर नव्हता की त्यांना अख्ख्या लियारीचे घेवडे लावले. लियारी काय पाकिस्तानच्याही वेलीला घेवड्यांचं पीक आलं. असं कुठं असतं का हो? रिसर्च अँड ॲनालिसिस विंग R&AW रॉ, या रॉचे असंख्य धुरंधर आज पाकिस्तान, अफगाणिस्तान, चायना ते अमेरिका, कॅनडापर्यंत पसरलेले आहेत. जसे आपले एजंट परदेशात आहेत तसेच आपल्या दुश्मनांचे एजंट भारतात तुमच्या आमच्या शेजारी राहत असतील, एकाच ऑफिसात काम देखील करत असतील, कुणाचं कुणाशी प्रेम प्रकरण देखील असेल. तर हेरगिरीचं जगत जे आहे ना ते प्रचंड गुंतागुंत असलेलं आणि तितकंच रंजक देखील आहे. USA ची CIA अमेरिकेची, पाकिस्तानची ISI, रशिया KGB वाले, मोसाद इस्रायलची, चायनाची MSS, जर्मनीची BND, अशा असंख्य एजन्सीज या जगभरात वावरत असतात. त्यात आपली रॉ सुद्धा आहे. पण ही वस्तुस्थिती जाणून देखील भारतातले लिब्रांडू एका सिनेमात मिळणाऱ्या किंवा एका सिनेमाला मिळालेल्या ह्या अभूतपूर्व यशाबद्दल काय एवढी चिडचिड करू लागले ते मला कळत नाही. या चिडचिडीला निमित्त ठरलंय धुरंधरचं हे जे काही नेत्रदीपक यश आहे. म्हणजे कारण यापूर्वी 100 ऑफ क्रोर्स क्लबमध्ये फक्त बॉलिवूडच्या खानावळींनाच बसण्याचं लायसन्स होतं. आता ते एका राष्ट्रवादी विचारांच्या निर्मात्याला मिळालंय. स्पाय स्टोरीज काय असतात, त्या कशा मांडल्या जातात याचं उत्तम उदाहरण आदित्य धर यानं धुरंधरच्या पहिल्या भागातूनच दाखवून दिलं होतं. आणि त्या स्टोरीला सिनेमॅटिक लिबर्टीची जोड असतानाही भारतासोबत घडलेल्या अनेक वास्तवांचं किंवा वास्तवदर्शी गोष्टींचं जे काय बेमालूम मिश्रण त्यानं हिंदी सिनेमा रसिकांसमोर ठेवलं. आता त्यामुळे झालंय काय की यशराज फिल्मच्या त्या भारत पाक प्रेम प्रकरणांच्या स्पाय स्टोरीज या धुरंधरने सेट केलेल्या त्या एका मापदंडासमोर भंपकच वाटणार आहेत. तेव्हा यापुढे कुठलाही खान भारत पाक संबंधांवर आपला चिकना चुपडा चेहरा आणि तेवढीच चिकनी चुपडी कहाणी घेऊन आपले थोबाड फोडून घ्यायला पुढे येणार नाही. किमान तेवढं धाडस तरी कोणी करणार नाही. कारण देशभक्तीचा एक बेंचमार्क आता सेट झालाय. म्हणूनच लिबरल गांडूंची रडारड सुरू झालेली आहे. असो, धुरंधर पार्ट 2 मध्ये ज्याच्या इशाऱ्यांवर मुंबईवरचा 26/11चा हल्ला घडवला गेला तो बडे साहेब उर्फ दाऊद, तो सुद्धा दिसतो आपल्याला. हा हल्ला ज्यानं जातीनं हँडल केला, किंबहुना 26/11 हे ज्याचं ब्रेन चाइल्ड होतं त्या मेजर इक्बालचं किंवा इलियास कश्मीरी या पात्रांना सिनेमात काही प्रसंगाशी जोडणं, भारतात वाया नेपाळ येणाऱ्या खोट्या नोटा, फेक करन्सी, ते खनानी ब्रदर्स, त्या खनानी ब्रदर्सवर मी मागेच एक व्हिडिओ केलाय. धुरंधर जेव्हा पार्ट 1 आला होता तेव्हा त्यांनी का आत्महत्या केली होती ते मी सांगितलं होतं तुम्हाला. आता नोटबंदी यावरही बराच उहापोह झाला या सेकंड पार्टमध्ये. हजारो कोटींच्या नोटा भारतात पाठवल्या जाणार आहेत आणि त्याचा उगम आणि अंत माहीत असूनही फेक करन्सीला काउंटर करण्यासाठी फक्त नोटबंदी हा एकच उपाय आपल्या एजन्सीकडे होता, आपल्या सरकारकडे होता, हे मला तरी पटलेलं नाहीये. काहीतरी करता आलं असतं. कुठून येणार आहेत, कशा येणार आहेत हे सगळं माहीत असताना आपण एवढे दुबळे कसे की आपण त्यांना रोखू नाही शकलो.
आपल्याला थेट नोटबंदीच करावी लागली. तो त्या सिच्युएशनचा भाग असतो. पण मला खटकलेला हा एकच मुद्दा आहे यातला. आता झालं काय की त्या नोटबंदीनं पाक पुरस्कृत दहशतवादाचं कंबरडं मोडलं हे जरी खरं असलं, तरी रोखीनं व्यवहार करणाऱ्या भारतातल्या एका मोठ्या बिझनेस मॉड्यूलचं देखील नुकसान झालं. आणि त्यामुळे लाखो गोरगरीब मध्यमवर्गीय बेरोजगार पण झाले त्या काळात. आता हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. अनेक जण का मोदींना शिव्या घालतात, का मोदींच्या नावाने बोटं मोडतात, तर ते राष्ट्रप्रेम, देशभक्ती वगैरे सगळं ठीक आहे. कुठेतरी गोरगरिबांची घरं विस्कळीत झाली, काही घरं खरोखर उजाडली, रोजगार बंद झाला. प्रत्येक गोष्टीचे प्रोज अँड कॉन्स असतात ना, फायदे आणि तोटे असतात. तसंच काहीसं झालंय. मित्रो, धुरंधरच्या निमित्ताने एक विचार मनात आलाय माझ्या. माझा एक आवडता विषय जो गाजलेल्या पुस्तकांवर आधारित होता. जसा आपला नोटबंदीवरच्या पुस्तकावरचा एपिसोड जो तुफान गाजला होता. आता त्या एपिसोडला 2-2.5 वर्ष झाली असतील. त्या पुस्तकाबद्दल मी माहिती दिली आणि नोटबंदी कशी कशी घडत गेली, त्याच्यामागची कारणं काय होती, हे सगळं मी त्यात मांडलं होतं. आणि एवढी वर्ष झाल्यानंतर आजही लोक त्या एपिसोडबद्दल मला भेटतील तिथं चर्चा करतात. धुरंधरमधल्या एक एक कॅरेक्टरशी जोडलेली एक एक कहाणी आहे, जी खरोखरच रंजक आणि रोचक आहे. रेहमान बलोच जो अक्षय खन्नामुळे हिट झालाय, पण तुम्ही जर नीट बघितलं तर त्याच्यापेक्षा रंजक तर उझैर बलोच जो आहे त्याची कहाणी आहे. SP चौधरी असलम चौधरी, जो खरं तर रिअल लाईफमध्ये संजय दत्तचा फॅन होता. खलनायक सिनेमा त्याने मोजून 21 वेळा पाहिला असं त्याच्या बायकोच्या एका पॉडकास्टमध्ये ऐकलंय मी. त्याचं कॅरेक्टर खुद्द संजय दत्तलाच करायला मिळावं सिनेमामध्ये, हा योगायोग नाहीये बरं का, काहीतरी कनेक्शन आहे या मागे. या सगळ्यांवर एक एक एपिसोड करायचा माझा विचार आहे. काय वाटतं तुम्हाला? आणि हे विशेष एपिसोड घेऊन लवकरच येतोय. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.